लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केले। या प्रकरणी आरोपी विजय उर्फ यशवंत भूपाल सोनावले, वय सुमारे 19 वर्ष, राहणार हनुमान नगर, गल्ली नंबर 1, सांगली, यास भारतीय दंडविधान संहिता कलम 373(2)(n) यामध्ये 10 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद, पोक्सो कायदा कलम 6 नुसार 20 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंड न भरल्यास 4 महिना साधी कैद ही शिक्षा विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जे मोहंती यांनी सुनावली। या कामी सरकारी अभियोक्ता आरती आनंद देशपांडे सातविलकर यांनी काम पाहिले। आरोपी विजय उर्फ यशवंत सोनावले यांनी पीडित मुलगी हिच्या मैत्रिणीबरोबर ओळख करून पीडितेला स्वतःबरोबर मैत्री करण्यास भाग पाडले। पीडिता त्यावेळी अल्पवयीन होती। तिच्याशी गोड बोलून तुझ्याशी लग्न करणार आहे असं सांगून तिला मोटरसायकलवर फिरायला घेऊन जाऊन आरोपीनं फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास सांगलीतील बापटमाळा येथे तिच्याशी बळजबरीनं शारीरिक संबंध केले आणि तुझ्याशी मी लग्न करतो, तू घरात कोणाला सांगू नकोस असे सांगितले। त्यामुळे पीडितेनं घरात आपल्या आईला काही सांगितले नाही। मात्र घरच्यांना शंका आली असता तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचाराकरता दाखल केले। तेव्हा पीडिता ही 3 महिन्यांची गरोदर असल्याचे समजून आले। तेव्हा पीडितेकडे सर्व घडलेली हकीकत सांगितली असता पीडितेच्या आईनं पीडितेला विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली। त्यामध्ये तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक जी माने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी तपास केला। या तपासामध्ये त्यांनी घटनास्थळी पंचनामा, आरोपीचे आणि पीडितेचे रक्ताचे नमुने, DNA सॅम्पल गोळा केले आणि आरोपीविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त झाल्यानंतर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले। या कामी सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले। पीडितेची आणि पीडितेच्या आईची साक्ष बहुमूल्य ठरली। तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे यांच्याकडून प्राप्त झालेला न्यायवैज्ञानिक अहवाल पाहिला असता पीडिता आणि आरोपी हेच पीडितेच्या अर्भकाचे कायदेशीर पालक असल्याचे सिद्ध झाले। न्यायवैज्ञानिक नयना चौधरी यांची ही साक्ष महत्त्वाची ठरली आहे। सर्व साक्षी पुराव्यांचा विचार करून विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जे मोहंती यांनी आरोपीस शिक्षा सुनावली। तसेच पीडितेवर झालेल्या अत्याचारापोटी तिला भरीव नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याबाबत आवश्यक ते निर्देश न्यायनिवाड्यादरम्यान देण्यात आले। सदर कामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथील पोलीस कॉन्स्टेबल इम्रान हैदर महालकरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल कविता कुंडलिक निर्मळे तसेच पैरवी कक्षातील पोलीस कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक अशोक मारुती तुराई, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा खोत, सुनीता आवळे, वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले आणि कोर्ट ऑर्डरमधील पोलीस उपनिरीक्षक परीट यांचे सहकार्य लाभले।